जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही, काल परवा टाकले, तर ते पण संगीतच लावलेलं आहे मी, कारण आजूबाजूला पूर्ण कोणाचं फर्निचर, काही बांधकाम, हे असे कामं खूप सुरू आहे आणि त्या आवाजामुळेच व्हिडिओ म्हणजे बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलाही नाही आणि तब्येतही थोडी खराब होती. हाताचा माझा हा प्रॉब्लेम आहे आणि थोडा मला सर्दीचाही त्रास आहे, असं इथे आहे काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर आणि हाताचाही बरेच दिवस झाले, म्हणजे दसऱ्याचे कामं केले आणि हाताचा त्रास सुरू झाला. हा हाताचा त्रास माझा श्रेया झाली तेव्हापासूनचा आहे, म्हणजे तिच्या वेळेस थोडंसं खूप काही बरंच काही झालेलं होतं, त्याच्यामुळे हे हात आहे. तर या हाताचा त्रास माझा तेव्हापासून आहे. आता तो जसं जसं वय पुढे चालत तसा तो खूप वाढून राहिला, म्हणजे थोडं जरी काम केलं की हाताचा त्रास खूप सुरू होऊन राहिला. तर त्याच्याचमुळे आणि दवाखान्यामध्ये गेलं तरी तेवढा म्हणजे गोळ्या औषधी आहे तोपर्यंतच फरक पडतो. आणि त्याच्यानंतर तर थोडं जरी काम केलं, असं काही एकदम उचललं किंवा चाळण वगैरे काही असं, त्या हातावर थोडं जरी प्रेशर आलं की हाताचा त्रास खूप सुरू होतो. तर दसऱ्यापासूनच दसऱ्याची साफसफाई केली महालक्ष्मीच्या वेळेस आणि तेव्हापासून हा खूप त्रास सुरू झालेला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ काही आले नाही. आणि आता पण शेजारी बांधकाम चालू आहे, कोणाचं काही फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आवाज आजूबाजूला खूप आहे. तर काल परवाचा व्हिडिओ तर मी फक्त संगीतच लावलेला आहे. आणि हे जे काम तुळस मी दरवर्षीच एका ठिकाणी, वृंदावनामध्ये तुळस तर माझी एक नसतेच, या ठिकाणी असते. परत बाहेर पण बऱ्याच आहे तुळशी, खूप आहेत. आणि त्यांचं मंजिऱ्या पण उपयोगात येतात. आणि पानं या दिवसामध्ये, आता ही थंडी पडायला लागली की दूध किंवा चहा याच्यामध्ये जे असं आपण मसाला तयार करतो कडा करण्यासाठी, किंवा साधं दूध जरी असलं तर दुधामध्ये पण तुळशीचे जे शिल्लकचे पानं आहेत, तसंही हे तुळस खूप वाढलेली होती आणि खालचे जे भाग आहे त्याचा पानं वगैरे, त्या फांद्या त्या पूर्ण अशा खाली टेकलेल्या होत्या आणि येता जाता त्याला थोडासा पाय वगैरे लागायचा, तर चांगलं नाही वाटत. तर ते खालच्या ज्या फांद्या आहेत त्या पूर्ण मी छाटून घेतल्या आणि हे जे आहे त्याच्या ज्या फांद्या सकट, म्हणून नुसते पानच नाही तर त्याच्यामध्ये फांद्या पण आहे, मंजिऱ्या पण आहे, सर्वच आहे. तर ते पूर्ण वाळवायचं आणि त्याची पावडर करायची आहे. दूध चहा काही जरी करायचं असलं त्याच्यामध्ये ही पावडर, सुंठ पावडर जर टाकली तर खूप छान लागतं. रविवारचा दिवस म्हटलं म्हणजे सगळ्यात जास्त काम जे असतं ते म्हणजे भाजीपाला निवडणे. आणि बाजार रविवारीच होतो, गुरुवारी असतो इथे बाजार आणि रविवारी पण असतो. रविवारी हे सर्व्हिसवाले वगैरे, गुरुवारचा खूप मोठा बाजार असतो इथे. बाजार आणलेला होता आणि थंडी सुरू झाली की मेथीची भाजी, परत पालक, आंबट चोखा, ह्या सर्व भाज्या ज्या का त्या दिवशी जर निवडून जर ठेवल्या तरच त्या चांगल्या राहतात. नाहीतर त्यांना जर एक दिवस जरी जाऊ दिलं तर लगेच सुकून जातात, फ्रीजमध्येही ठेवल्या तरी सुकतात. आणि निवडायला म्हणजे निवडायच्या वेळेस खराब आहे की चांगलं आहे ते समजत नाही. त्याच्यामुळे रविवारीच ज्या दिवशी बाजार आणला त्याच दिवशी मी निवडून ठेवत असते. आणि फ्रीजमध्ये या पद्धतीच्या जर मॅट टाकलेल्या असल्या तर ते पण साफ करणं खूप सोपं जातं. नाही तर प्रत्येक वेळी आता काही ना काही घेतल्यानंतर थोडं सांडवून होतीच फ्रीजमध्ये पण. आणि ते मॅट जर घेतल्या, मॅट जर असल्या समजा फ्रीजमध्ये, तर त्या आपण स्वच्छ करून लगेच स्वच्छ केल्या जातात. पूर्ण फ्रीज साफ करण्याची आवश्यकता पडत नाही. हे काचाचं आहे, नेहमी नेहमी घासलेलं ते पण चांगलं नाही, खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर क्वचित जेव्हा असं वाटलं की नाही खूपच खराब झालेलं आहे ते, तर तेव्हाच मी ते साफ करते. बाकी ह्या ज्या मॅट आहे वरच्या, ह्या माझ्या बऱ्याच वेळा थोडंसं काही सांडलेलं वगैरे असले किंवा खराब वाटल्या तर लगेच मी या पद्धतीने घासून जर घेतल्या आणि पाण्याने धुता पण येतात, त्या सर्वच म्हणजे व्यवस्थित आहेत. आणि अगोदरच्या ज्या होत्या माझ्या त्याला वरून असं चित्र होते, तर त्या नव्हत्या चांगल्या. त्या घासल्या की त्या वरचं जे आहे पूर्ण ते पोस्टर सारखं होतं थोडं, तर ते लगेच निघून जायचं. पण ह्या खूप छान आहे. तर साफ करून या पद्धतीने ठेवल्या, पाणी त्याचं पूर्ण पडून जातं आणि कपड्याने साध्या पुसल्या की लगेच फ्रीज पण साफ होऊन जातं आणि मॅटही. आणि हे मी मागे दाखवलेलंच होतं, तर एका ताईची कमेंट आलेली होती त्याच्यावर की ताई, हार्पिक जे ओटा आहे आपला ग्रेनाइट त्याला नाही लावायचं. तर वरचा जो ओटा आहे त्याला मी हे जे लाल हार्पिक आहे ते नाही वापरत. फक्त जे बेसिन आहे, हे पण जे बेसिन आहे माझं हे कॉटचं आहे. स्टीलचं जर असतं तर ते इथे वापरलं नसतं मी, पण हे कॉटचं बेसिन आहे, याला मी बरंच वापरून पाहिलं पण त्याने काही निघालं नाही. तर त्याच्यासाठीच फक्त ते लाल हार्पिक इथे वापरत असते. साड्या
बऱ्याच राहिलेल्या आहेत माझ्या, की ज्यांना पिको फॉल पण करायचं आहे, त्यांचे ब्लाऊज पण शिवायचे आहे. थोडं थोडं प्रत्येक म्हणजे एक एक ब्लाऊज एकाच वेळेस मी म्हणजे एकाच दिवशी खूप वेळ मशीनवर नाही बसत, माझ्या पायावर सूज येते. तर एक ब्लाऊज 3-4 दिवस जसा वेळ मिळेल तर असं की नाही आता आपण बसलो थोडा वेळ तर तेव्हा शिवत असते. तर त्या साड्या घेतलेल्या होत्या त्यांच्या ब्लाऊज वगैरे कापून घेतलं आणि पिको फॉल करण्यासाठी पण कट करून घेतल्या. त्याच्या अगोदर हे कपडा उरलेला होता एका ब्लाऊज मधला, अगोदर शिवलं मी हे. आणि मला या पद्धतीचे मोबाईल पाऊच खूप आवडतात, कारण प्रत्येक वेळी आपण पर्स काही ठिकाणी लग्न वगैरे असलं तेव्हा नेणं ठीक आहे, पण असे काही प्रसंग असतात की जिथे आपण पर्स नाही नेऊ शकत, चांगलं नाही वाटत. आणि खेड्यामध्ये तर खूप लवकर नावं ठेवतात पर्स पाहिली की. तर जे खेड्याशी जवळीक असेल त्यांना हा अनुभव असेल की पर्स वगैरे थोडस असं शहरा टाईप जर गेला तर खेड्यात लगेच नावं ठेवतात. असं खेड्यातल्यासारखंच खेड्यात राहावं लागतं. तर हा मोबाईल पाऊच मध्ये जर ठेवला तर दिसतही नाही कोणाला आणि मोबाईल आपल्या जवळ पण राहतो, पर्स पण वापरायची आवश्यकता नाही. तर मोबाईलचं माप वगैरे घेतलं मी, कपडा उरलेला होता ब्लाऊज पीस मधला तोच ब्लाऊज शिवल्यानंतर. मला लावायचा होता साडीला फॉल, पण हे ब्लाऊज शिवलेलं आणि हा कपडा उरलेला होता, तर याचा मोबाईल कवर केलं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं लग्न वगैरे काही कार्यक्रम असला तर पर्स नेता येते, पण खेड्यामध्ये काही ठिकाणी पर्स नाही नेता येत, पण मोबाईल तर आवश्यक असतोच. तर या पद्धतीचं पाऊच बरेच आहे माझ्याकडे. याला हुक नाही लावत मी, हुक ती आवडत नाही मला, तर या पद्धतीचं करत असते. म्हणजे हे खोसता पण चांगलं येतं आणि बांधूनही घेता येतं, टेन्शन राहत नाही याने. तर मी या पद्धतीचं करते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे हुक पण लावू शकता आणि हे मॅचिंग पण होऊन जातं. हे ब्लाऊज शिवलेलं आहे, छान आलं हे. आणि मध्ये मध्ये चालूच असतं माझं थोडंसं मशीनवरचं. आणि अगदी सोपं आहे. याच्यातला थोडासा कपडा उरला की मोबाईलचं माप घ्यायचं आणि कवर शिवायचं, दिसायला पण छान दिसतं. ते विकतचे आणल्यापेक्षा हे चांगले आहे. आणि हे आता मॅचिंग झालेलं आहे. पिको फॉल करायचा होता साडीला, पण हेच करत बसले, कपडा उरलेला होता.
माझ्या शिलाई मशीन विषयी खूप कमेंट येतात. आता तुम्हाला ताई कमेंटला कधी काही दिसत नाही, पण जे जुने व्हिडिओ आहे त्याच्यावर जाऊन पाहू शकता तुम्ही. ब्लाऊज त्याच्यानंतर शिलाई मशीनचे बरेच म्हणजे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत मी. तर त्याच्यावर सारख्या कमेंट येतात की ताई ही शिलाई मशीन साधी आहे का, तुम्ही पिको पण करता फॉल पण करता? तर तसे नाही, साधी मशीन नाहीये ही. साध्या मशीनवर पिको करणं शक्य होत नाही. तर ही 2 in 1 ची मशीन आहे आणि याला घेऊन खूप वर्ष झाली. अगदी म्हणजे श्रेयाचा जन्म पण झालेला नव्हता तेव्हा घेतलेली आहे ही मशीन. आणि तेव्हापासून एकदा पण बिघडलेली नाही, खूप चांगली निघाली. 2 in 1 ची आहे. याच्यावर मी ब्लाऊज पण शिवते, पिको फॉल पण करते, सर्वच होऊन. आणि घरगुती म्हणजे मी बाहेरचे ब्लाऊज वगैरे ते नाही करत. तर स्वतःच जे घरातलं आहे तेच, मुलांच्या कपड्यावर टिपा वगैरे टाकणं किंवा पिको फॉल करणं, ब्लाऊज शिवणं, हे माझं म्हणजे स्वतःच चालू असतं. आणि सेटिंग करणं या मशीनची खूप कठीण नाही. हे या पद्धतीचं आहे. असं वर जर केलं, इथे 2 आणि 3च्या मध्ये जर ठेवलं तर हे पिकोचं होऊन जातं. हेच करणं लागतं. आणि इकडं या साईडनं जे पार्ट आहे एक पिकोचं आलेलं ते चेंज करायचं. बाकी याच्यामध्ये खूप काही करायची आवश्यकता पडत नाही. साध्या मशीनवरून पिको फॉलची जे सेटिंग करायची आहे ते फक्त या 2च सेटिंग आहे, की अलीकडचा एक पार्ट बदलायचा फक्त, आणि त्या साईडचं ते थोडंसं वर करून त्याचा जो नट फिट्ट केला की तो फिट्ट होऊन जातो. आणि धागा टाकणं किंवा बॉबिन बदलणं ते काहीही दुसरं काहीच नाही. जे साध्या मशीनचं आहे त्याच पद्धतीचं आहे. आणि एक आहे फक्त या मशीनचं, धागा खालचा वर काढल्यानंतर त्याच्या खाली जर कपडा नसला तर धागा खाली अडकतो. कपडा असल्यावरच मशीनला शिवायला सुरुवात करायची. आणि धागा अडकल्यानंतर खूप वेळ लागतो तो धागा. म्हणजे एकदा अडकला होता, मी बाहेर नेलेलं होतं काढायला, पण त्याच्यानंतर मला समजलं की ते कशा पद्धतीने काढायचं, तेव्हापासून मी घरीच काढते. सोपी पद्धत आहे, पण त्याला पण वेळ लागतो. तर शक्य होईल तेवढा धागा अडकूच द्यायचा नाही. आणि सुरुवातीला साडीला पिको करायचा असला थोडासा भाग जर सोडला तर बरोबर व्यवस्थित होऊन जातं. सुरुवातीला जर घेतलं तर ते धागा अडकण्याची भीती वाटते. तर त्याच्यामुळे या पद्धतीनेच करत असते. आणि पिको करायला काहीही वेळ लागत नाही. आता हे पूर्ण झाल्यानंतर जे शेवटचं जे सुरुवातीचं सोडलेला भाग होता तो नंतर करून घ्यायचा. पिको करताना मी या पद्धतीनेच करते. आणि खूप सोपी आहे मशीन, काहीच कठीण नाही. याच्यावर मोटर पण आहे, पण मी मोटरचा काही कधी वापर करत नाही. आज पायानेच करत असते, पाय डल्ले. आणि आता जो फॉल लावणार आहे हा माझ्या सगळ्यात आतापर्यंत मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे फॉल ट्राय करून पाहिले, पण हा जो फॉल आहे हा मला खूप म्हणजे अगदी 10 मिनिटं पण लागत नाही फॉल लावायला. तर सुरुवातीची जी साडी आहे ती काही मोजून वगैरे सोडत नाही मी, पण आपल्या हाताचं जे हे आहे कोपरा आहे तिथपर्यंत साडीचा भाग सोडून द्यायचा. आणि फॉल हा खूप दिवस झाले धुवून ठेवलेला होता मी. आणि प्रेस वगैरे मी कधी फॉलला करत नसते. धुवून या पद्धतीने जर घडी करून ठेवली तर कितीही दिवस तो चांगला राहतो. प्रेस केल्यानंतर तो थोडा तिरपा तारपा होतो, कधीच प्रेस नसते करत. तर फॉल लावण्याची पद्धत ही माझी सगळ्यात आतापर्यंत मी बरेच वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. पण हा जो फॉल आहे हा लावायला पण सोपा आहे. परत तुम्ही कॉटनची साडी आणि काठापत्राच्या साडीवर फॉल लावणं सोपं आहे. पण सगळ्यात अशी नरमवाली जी साडी असते तिला फॉल लावणं कठीण जातं. तर या पद्धतीने जर लावला तर ती नरम साडी असू द्या किंवा कॉटनची काठापत्राची कोणत्याही प्रकारची साडी असली तरी पण फॉल लावणं खूप सोपं आहे या पद्धतीने. हे खालचं जे फॉल लावणं आहे हे मशीननं लावत आहे मी, पण वरची जी साईड आहे ती मला वाटतं एका व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं मी, पण आता दाखवलं की नाही ते काही मला आठवत नव्हतं आणि बरेच दिवस झाले. आणि इकडे यांचं हे दोघी जणीचं चालू होतं पोळी पिझ्झा करणं. पोळी पिझ्झा खूप आवडतो. मधली वेळ होती खाण्यासाठी काहीतरी नवीन करायचं होतं आणि सकाळच्या 2-3 पोळ्या उरलेल्या होत्या. तर त्यांनी चीज वगैरे आणलं मार्केटमधून आणि कांदा टमाटा हे तर सर्व बाजार झालेला होता त्याच्यामुळे घरातच होतं. इकडे मुरमुरे पण भाजणं चालू होते भेळ करण्यासाठी आणि खाली सांडलेले ते पण भरणं सुरू होते. इकडून सगळं भाज्या वगैरे चिरणं झालेल्या होत्या. सर्व तयारी पूर्ण केली त्याच्यानंतर. आणि असे नवीन पदार्थ करायचे असले की मुलींना थोडी आवडही असते. रोजची भाजी पोळी करायचं जीवावर येतं, पण असं काही नवीन असलं की त्या खूप आवडीने करतात. आणि दोघे जणी जर असल्या तर खूपच आवड असते. एकटीला करायचा कंटाळा येतो. आणि रिचीचा इथं आराम सुरू आहे, वाट पाहणं सुरू आहे की काहीतरी नवीन आहे. त्यानंतर परत आले मी मशीनकडे, कारण आता लावायचा होता फॉल. तर आपल्या टाचना असतात या पद्धतीने धावदोरा जर टाकत बसला तर त्याला खूप वेळ लागतो. धावदोरा टाकून पण करायची मी पहिले, पण टाचना आणल्या आणि या पद्धतीने थोडंसं अंतर सोडून एक टाचन लावत घ्यायची. पूर्ण फॉलला टाचन लावल्यानंतर 4 दिवसांनी फॉल लावल्यानंतर वरचा जे दोरा आहे त्याचा म्हणजे जेव्हा वेळ मिळेल
तेव्हा तुम्ही फॉल लावू शकता. असं नाही की आता ह्या टाचना लावलेल्या आहे आणि लगेचच्या लगेच आपल्याला दोऱ्याने फॉल लावावाच लागणार आहे, असं याची आवश्यकता नाही इथे. टाचना लावून घडी करून जर ठेवली आणि जेव्हा वेळ मिळेल, आता सर्व्हिसवाल्या बायांना वेळ नसतो, गृहिणी ज्या आहेत त्या समजा दुपारी वेळ मिळाला तेव्हा करू शकतात, पण सर्व्हिसवाल्यांना नसतो वेळ, तर त्या या पद्धतीने करू शकतात. टाचना लावून ठेवायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग आपला दोऱ्याने तो फॉल लावत घ्यायचा. टाचना लावायला जास्तीत जास्त 4-5 मिनिटं लागतात. 4-5 मिनिटंही लागत नाही, मी तरी जास्त सांगते. आणि त्याच्यानंतर दोऱ्याने शिवायला त्याला तर काहीच वेळ लागत नाही. या पद्धतीने पूर्ण आता लावून घेतला, त्याच्यानंतर दोऱ्याने पण शिवून घेणार. गाडीमध्ये अशी फिरवली ना, इकडून इकडे गेले, अशी अशी अशी. ते जेव्हा तू फिरवली ना तेव्हा मी इकडे पडली होती, माहिती आहे का तुला? पडले होते. नेमकं झालं काय माझं, मी पटकन सीटनं धरलं. एकदम फिरवली ना ती, मागचा माणूस जाते खाली. गोल गोल फिरवल्या तुम्ही गाड्या. हा, गोल गोल फिरवल्या म्हणजे अशा गोल राऊंड नाही मारला, जागीच गर 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 गर. तुम्ही वेळवेळला खाली की नाही तसा. म्हणून तर ती एवढे एक्साइटमेंट न थांबायला लागली. नाही खाली नाही बसू शकते. त्याच्यावर बसू का? तीच त्या पिशवीतच हे करायचं, पायदानावर बस. या स्टूलवर बस. ताईची लहानी मुलगी आहे भारती, तर तिचं शिक्षण कंप्लीट झालं आता डॉक्टरचं, आणि काही दिवस इकडे काही दिवस मामाच्या घरी राहील, आणि त्याच्यानंतर ती प्रॅक्टिससाठी परत जाणार आहे दुसरीकडे. तर इकडे आलेली होती आणि तिला 4 व्हीलर शिकायची आहे. चालू आहे दोघीच, ती शिकत आहे त्याच्याबरोबर श्रेयाला पण शिकवणं सुरू आहे. तर दोघी पण ते गाडीमध्ये काय गमती वगैरे झाल्या तर त्याच सांगत होत्या इथे. ह्या आणि ह्या ह्या आणि ह्या आणि हे आणलं. या पद्धतशीर असतात, नाही तर मग ते कशाचे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. सकाळी सुरू केलेला संध्याकाळी झाली, आणि इथून पुढे आता असेच व्हिडिओ येतील, कारण बऱ्याच ताईंना सकाळपासून संध्याकाळपर्यंतच रुटीन आवडतं माझं. तर जे काही नवीन विशेष किंवा आता थोडंफार रुटीनमध्ये जे काही असलं तेच असणार आहे. तर भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.